तर पहा, या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बदलणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. वाक्य काय आहे? माया धान्य दळत आहे. आता काय करायचं आहे बघा. तर या ठिकाणी पहिल्या शब्दाला द्यायचा आहे 1 क्रमांक. त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो शब्द आहे वाक्याचा त्याला द्यायचा 2 क्रमांक. त्यानंतर इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचे. बघा, इथं 2 दिला, इथे 3 क्रमांक आणि इथे 4 क्रमांक. चला बनवूया इंग्रजीमध्ये वाक्य. होय, तुम्हीही इंग्रजीमध्ये वाक्य बनवू शकता. बघा, आता 1 क्रमांकाला काय आहे? माया, म्हणून इथे लिहायचं माया इंग्रजीमध्ये, माया. आता 2 क्रमांकाला काय आहे? आहे. मग आहे या शब्दासाठी इथं घ्यायचं आहे इज. आता बघा, इथं माया आहे म्हणून आपण इज घेतलं आहेसाठी. परंतु जर आय हा करता जर इथे असता आय, तर आपल्याला ॲम घ्यावं लागलं असतं आहेसाठी. आणि जर ही, शी किंवा इट यापैकी जर करता असता किंवा नाव असेल तर आहेसाठी इज घ्यायचं. आणि यू, दे आणि वी या कर्त्यांसाठी आर घ्यायचं. हे लक्षात असू द्या. मग इथे नाव आहे माया म्हणून आहेसाठी इज घेतलं. नंतर बघा 3 क्रमांकाला आहे दळत. आता दळणे म्हणजे काय? तर ग्राइंड. परंतु या ठिकाणी दळत आहे म्हणजे दळण्याची क्रिया सुरू आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्य कोणतंही असू द्या, क्रिया जर सुरू असेल तर मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे. मग ग्राइंडला ING प्रत्यय लावल्यावर ग्राइंडिंग. बघा, दळतसाठी ग्राइंडिंग. पहा, या पद्धतीने आपल्याला ग्राइंडिंग हा शब्द लिहायचा आहे. आता 4 क्रमांकाला काय आहे? धान्य. आता धान्य म्हणजे काय? तर ग्रेन. ग्रेन. बघा बरं, झालं इंग्रजी वाक्य. माया इज ग्राइंडिंग ग्रेन. पहा बरं, तुम्हीही बनवू शकता. आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता. आणि असेच इंग्रजीचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या प्रोफाईलला टच करून भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.